मी कैलास सोडून खूप काळ लोटला. मी बाल स्वरूपात इथे आलो आणि मी इथलाच होऊन गेलो. मातेला स्मरण करून द्यायचे दायित्व माझ्यावर आहे, तेही मी पार पाडणार आहे. पण रिद्धी सिद्धीपासून मला दूर राहावं लागलं. पण सूर्योदय झाला की रिद्धी सिद्धी जेजुरी गडावर येतील. उद्या शुभ मुहूर्त आहेत. श्री खंडेराय माता, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी देवी सगळ्यांना एकत्र भेटता येईल. केवळ मातेला काय सांगायचं हा प्रश्न आहे. यांना पाहून मातेला काही स्मरण होईल का? त्यांचं आगमन झाल्यावर काय होईल याची मला उत्सुकता आहे. बाणाई असती तर रिद्धी सिद्धी सोबत तिचीही भेट घडवून आणली असती. रिद्धी सिद्धी, मी तुमची प्रतीक्षा करतो आहे. माझे हे बालस्वरूप तुम्हाला कसे वाटते ते सांगा. माघ महिन्यातील ही रम्य पहाड सगळ्या जेजुरीत हलकीशी जाग दिसत आहे. आकाशातून चांदण्या खाली पडाव्या तशा उल्का खाली पडतायत. त्याला एक विशेष कारण आहे. आज गडावर दिव्य अतिथी येणार आहेत. कोण आहेत ते अतिथी आणि कधी येणार आहेत? सूर्योदयापूर्वी त्यांचे आगमन होईल. मग मला त्यांच्या स्वागताची पूर्वतयारी करायला हवी. होय, आज शुभ दिवस आहे. तुला नूतन वास्तूचे भूमिपूजन करायचे आहे ना? नाही, नको. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. पण अतिथी कोण येणार आहेत? यावेळी तरी मला अतिथी कोण आहेत हे सांगा. मला कळायला हवे. असा गणेश हा दिव्य बालक आहे. अनेक वर्ष गडावर असून देखील तो बाल स्वरूपातच आहे. आणि त्याला भेटायला येणाऱ्या त्या दोन दिव्य कन्या त्या देखील बाल स्वरूपातच असणार आहेत. खरंच? ही तर शुभ वार्ता आहे. मग मला आधी गणेशाला जागं करायला हवं, त्याला स्नान घालायला हवं, नवीन वस्त्र द्यायला हवीत आणि त्याच्यासाठी आणि येणाऱ्या दोन कन्यांसाठी पंचपक्वान्नाची तयारी करायला हवी. असा त्या केवळ गणेशालाच भेटायला येणार आहेत असं नाही, तर त्या आपल्याला देखील भेटायला येणार आहेत. त्यांचं नाव काय? त्या कुठून येत आहेत? तुझ्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं गणेशच देईल. बर, मग आपण दोघं जाऊन त्याला आधी जागं करूया. गणेश, गणेश, झोप झाली का? गणेश, पहाट झाली, आता तरी जागे व्हा. मला जाग करायला तुम्ही दोघे? आज तुम्हाला भेटायला कोण येणार आहे? स्नान करून घ्या, सुंदर वस्त्र घाला, आभूषण परिधान करा आणि खूप सारे मोदक. हो,
आणि खूप सारे मोदक कोण खाणार आहे? मी. मग लवकर चला माझ्यासोबत. पाणी उष्ण करायला ठेवलं आहे. सुगंधी द्रव्य तयार आहेत. पहा बरं हा कसा करतो आहे. मला गणेशाला उचलून स्नानगृहात न्यावं लागेल. पण मला कसं उचलता येणार या बाळाला? म्हाळसा, मी उचलतो. गणेश, असं फसवतोस? आता याला थेट स्नानगृहात घेऊन चला. ब्राह्ममुहूर्त झाला. बाल गणेश जागे झाले असतील आणि म्हाळसा देखील. उत्सव सुरू झाला आहे. श्री बाल गणेश यांना जाग करून उत्सवाची घोषणाच होणार आहे. बाल गणेशांना भेटायला रिद्धी सिद्धी येत आहेत. कोणत्याही क्षणी त्या गडावर येतील. त्यांच्या स्वागताची सगळी पूर्वतयारी व्हायला हवी. तुम्ही किती उत्साहित आहात. हो, असं काय करता आहात? श्री गणेश आणि रिद्धी सिद्धींच्या विवाहाच्या वेळी सुद्धा मी अशाच उत्साहात पार्वती देवींना सहाय्य करायला गेले होते. त्या आता म्हाळसाच्या रूपात आहेत. त्यांच्या स्मरणात नसेल, परंतु माझ्या स्मरणात आहे सगळं. रिद्धी सिद्धी आल्या की मी येईन त्यांना भेटायला. उशीर करू नका. आपण सगळ्यांनी एकत्र त्यांचं स्वागत करावं असं मला वाटतं. देवी, अहो मी येणार आहे. रिद्धी सिद्धी बाल स्वरूपात कशा दिसतील याची उत्सुकता मला देखील आहे. मी येईन. आपण त्यांना काय भेटवस्तू द्यावी? तुमची काय इच्छा आहे? मला काही सुचत नव्हतं म्हणून तुम्ही सुचवा असं मी म्हणत होते. बर, मी विचार करतो आणि भेटवस्तू घेऊन येतो. जेजुरी गडावर श्री गणेश आणि रिद्धी सिद्धी यांचं दीर्घ काळानंतर एकत्र दर्शन होणार. अलभ्य लाभ. गणेश, आज आम्ही तुला छान सजवणार आहोत. पण मी एकटा का नाही तयार होत? अहो, असं काय करता आहात? तुम्हाला भेटायला 2 दिव्य कन्या येणार आहेत म्हणे. आता पाहू. छान सजले आहेत गणेश.
मी राज्यसभेत सिंहासनावर बसून वाट पाहिली तर चालेल का? हो. जेजुरी गडावर तुमचे स्वागत आहे. मी तुम्हाला याआधी कधी बघितलं नव्हतं. मी तुम्हाला पहिल्यांदा पाहते आहे. पण मला असं वाटतंय की मी तुम्हाला आधीपासून ओळखते. थांबा. आज मला नमस्कार नाही केला तरीही चालेल. हो, आज तुम्ही या गडाच्या अतिथी आहात. नमस्कार नको. देवी, त्यांचं यथोचित स्वागत व्हावं. या. हे कुठे आहेत? गणेश का? हो, आम्हाला त्यांना भेटायचंय. गणेश तुमची प्रतीक्षा करत बसले आहेत.
चला गणेशाला भेटूया. किती उशीर केलात? मी तुमची वाट पाहत होतो. आम्ही तर केव्हाच आलो होतो, पण तुम्हीच नव्हता. गणेश, तुम्ही सिंहासनावर बसा. आज तुमचा मान आहे. तुम्हीही बसा. गणेश आम्हाला प्रिय आहे आणि आज तुम्ही त्याला भेटायला आला आहात, म्हणून तुम्ही देखील आम्हाला प्रिय आहात. या. मी तुम्हा तिघांसाठी सुंदर वस्त्र आणली आहेत, ती घ्या. तुम्हाला दिलेली ही वस्त्रे आवडली? हो, खूप आवडली. मला पण. तुम्ही तिघं बोलत बसा, आम्ही येतोच. तुम्हाला भोजनात जे आवडेल ते मी स्वतःच्या हाताने करणार आहे. गणेश, तुला काय हवे आहे? मी सांगितलं होतं ना, मला मोदक हवे. बर, येतो आम्ही. आपण निघूयात.